गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये नांदी मठाच्या हत्तीबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत होत्या आणि शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला। या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली गेली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। मात्र हा निर्णय सामान्य लोकांच्यावर, खास करून सगळ्या समाजावरती अन्याय करणारा, कारण गेल्या कित्येक वर्षापासून हा हत्ती नांदी संस्थांच्या माध्यमातून जरी बाळगला गेला असला तरी या हत्तीच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना या गजराजाचं दर्शन होत होतं। हिंदू संस्कृतीमध्ये हत्तीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि हे सगळं वेगवेगळ्या माध्यमातून धुवून काढायचं काम झालं। कुणाच्या तरी हट्टासाठी अशा पद्धतीनं एका विशिष्ट हत्तीला टार्गेट करणं खरं म्हणजे उचित नाही। एका बाजूला चंद्रगडसारख्या दुर्गम भागामध्ये हत्तीने धुमाकूळ घातलाय, त्यातला एखादा हत्ती जर त्या संस्थेच्या माध्यमातून तिकडे गेला असता तर आम्हाला लोकांना आनंद झाला असता। मध्यंतरी जेलुडे प्रकरणामध्ये एक हत्ती मेला आणि त्याचा त्रास सामान्य लोकांना झाला। त्या शेतकऱ्याला विचारायला न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर काढायच्या वेळेला शेतकऱ्यांना वर्गणी काढून त्या जेलुडेला आम्हाला जावं लागलं। तर म्हणजे आज सगळ्याच समाजाला आपण आवाहन करतोय, या हत्तीविषयी आपल्या सगळ्या जिव्हाळा, प्रेम आपल्याला कृतीच्या माध्यमातून व्यक्त करायचा आहे। अहिंसेची पाठराखण करणारा हा जैन समाज आणि एका बाजूला अशा पद्धतीनं काम करणारी न्यायव्यवस्था, सामान्य लोकांना या सगळ्या एकूण प्रक्रियेकडे बघितल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची शंका येते। त्यामुळे निश्चितपणानं आम्ही लोकांना आवाहन करू, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जेवढा लोकसहभाग येईल तेवढं त्या हत्तीच्या पाठीमागे आपला ताकद आपली निश्चितपणे आपल्याला उभी केली दिसेल आणि पर्यायानं या हत्तीला सरकारला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून शेवटी पुन्हा एकदा नांदी मठाकडे सुपूर्द करावं लागेल। धन्यवाद।